भंडाऱ्यामध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची धावपळ। एकीकडे जिल्हाधिकारी जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात साठा असल्याचं सांगत असले, गॅस साठा उपलब्ध असल्याचं सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र भंडाऱ्यातील गॅस गोडाऊन बंद आहेत। नागरिकांकडून त्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी। केटरिंग व्यावसायिकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। 15 ते 20 हजार कामगारांवरती उपासमारीची वेळ येण्याची भीती। कोल्हापूरमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या अभावी गेल्या 4 दिवसांपासून चहा नाश्त्याच्या टपऱ्या बंद आहेत। शहरातील आरटीओ कार्यालय आणि महावितरण कार्यालयाबाहेर असणाऱ्या नाश्त्याच्या टपऱ्या देखील बंद असल्याचं चित्र। टपरी चालवणाऱ्यांच्या पोटाचा प्रश्न गंभीर। भिवंडी तालुक्यातील पडघामध्ये भारत गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा। मर्यादित साठा आणि नव्या नियमांमुळे नागरिकांना मनस्ताप, तर गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी एजन्सी चालकांनी थेट पोलिसांना पाचारण केलं। साताऱ्यामध्ये गॅस दरवाढ आणि सिलेंडर तुटवड्याच्या निषेधार्थ मवियाचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून निषेध आंदोलन। सरकारनं नियोजन न केल्यानं परिस्थिती ओढावल्याचा मविया कार्यकर्त्यांचा आरोप। नाशिकमध्ये गॅस टंचाई आणि दरवाढीच्या विरोधात ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन। चूल पेटवत गॅस दरवाढीचा निषेध। केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी। नागपूरमध्ये हॉटेल्स आणि कॅटरर्स व्यावसायिकांना अमेरिका इराण युद्धाचा मोठा फटका। गॅस मिळत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांकडून इलेक्ट्रिक शेगडीचा वापर, तर मोठ्या हॉटेल मालकांना हॉटेल बंद करण्याची वेळ। आखाती देशांमधील युद्धाचा तळ कोकणामध्ये देखील परिणाम। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ला शहरातील 2 पेट्रोल पंपांवरती पेट्रोल साठा संपल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास। लातूरमध्ये शासकीय वसतिगृहांना गॅस तुटवड्याचा फटका। 1000 मुलांच्या शासकीय वसतिगृह यावेळेस गॅस संपल्यानं स्वयंपाक करण्यासाठी चूल पेटवण्याची वेळ। गॅस टंचाईमुळे शासकीय वसतिगृहातील दैनंदिन जेवणाचं वेळापत्रकही बिघडलं। वरळीमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर कारवाई। रहिवासी भागात सिलेंडर साठवून काळाबाजार केल्याचा प्रकार। 100हून अधिक भरलेले गॅस सिलेंडर जप्त, तर 58 रिकामे सिलेंडरही जप्त। पनवेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस टंचाई संदर्भात चर्चा। मात्र या संदर्भात दिलासादायक बातमी समोर। शहरातील विविध भागांमध्ये घरगुती गॅसचा पुरवठा पुन्हा सुरळीत। एजन्सीजमध्ये सिलेंडरचा पुरेसा साठा असल्याचीही माहिती। जळगावमधील इच्छादेवी चौक परिसरातील एलपीजी गॅस पंपावरती रिक्षांच्या मोठ्या रांगा। शहरामध्ये एलपीजी गॅसचे 3 पंप आहेत, मात्र 2 पंपावरील गॅस संपल्यानं एका पंपावरती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी। तब्बल 2 ते 3 तास रांगेत उभे राहिल्यानंतर गॅस मिळत असल्याची रिक्षा चालकांची प्रतिक्रिया। आखाती देशातील युद्धाचे मुंबईतील बाजारावर देखील परिणाम। मुंबईतील भांड्याच्या दुकानात लाकडी कोळशावरती चालणाऱ्या शेगडीची मागणी वाढली। शेगडीची मागणी वाढल्यानंतर आता इंडक्शन शेगडीचाही तुटवडा जाणवू लागला। त्यामुळे शेगडीचे दर हे 50 रुपयांनी वाढवण्यात आले। वर्ध्यामध्ये गॅस एजन्सी समोर सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी। मोठ्या प्रमाणामध्ये बुकिंग वाढल्यानं बुकिंग करताना अडचणी, तर संभ्रमामुळे गर्दी होत असून लोकांनी यापासून दूर राहावं, एजन्सी संचालकांचं आवाहन। मुंबईमध्ये गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराविरोधात मनसे आक्रमक। मुंबादेवी विभागातील विविध गॅस एजन्सींना मनसेचं निवेदन। युद्ध परिस्थितीचा फायदा घेत सिलेंडरचा तुटवडा दाखवून काळाबाजार होत असल्याची मनसेची तक्रार। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत मांडलं। लव्ह जिहादच्या आणि धर्मांतर बंदीच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचं विधेयक। दोषींना 7 ते 10 वर्ष कारावास आणि 1 ते 7 लाख रुपये दंडाच्या शिक्षेची कायद्यामध्ये तरतूद। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाहीये, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। जबरदस्तीने किंवा प्रलोभन दाखवून धर्मांतर करणाऱ्याला आळा घालण्यासाठी हे विधेयक आहे, असं देखील मुनगंटीवारांनी स्पष्ट केलंय। जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला आमचा विरोधच आहे, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। पण धर्मांतर करणं चुकीचं आहे असं म्हणणं अयोग्य। धर्म स्वातंत्र्य विधेयकावरती आव्हाडांची प्रतिक्रिया। विधानसभेत आमदारांची पुन्हा नाराजी। लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी मंत्री नसल्यानं नाराजी। आमदार नारायण कुचे यांनी उपस्थित केली हरकत, तर बोलायला दिलं नाही तर समोर बसेल। नारायण कुचे आक्रमक। अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका। संबंधित विमान कंपनी आणि इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावे। भारत अगेन्स्ट करप्शन राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांची याचिका। बारामतीत कोणतंही काम दादा फॅक्टरीशिवाय
दादा फॅक्टर शिवाय होणार नाहीये सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य. इथून पुढेही बारामतीत दादा फॅक्टर चालणार. बारामतीमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य. फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट आणि मंत्री महोदयांच्या पुढाकारानं झालेल्या बैठकीमध्ये खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांसंदर्भात प्रकर्षानं चर्चा. आमदार विक्रम पाचपुते यांची माहिती. काही जण उद्योग मंत्री नसतानाही दावोसला गेले होते. मनीषा कायंदे यांची नाव न घेता आदित्य ठाकरेंवर टीका. काही लोक पिकनिकला दावोसला गेले होते. मनीषा कायंदेंचं वक्तव्य. राज्य अर्थसंकल्पामध्ये ओबीसींसाठी केवळ 0.56% आर्थिक तरतूद. महाज्योती संस्थेला निधी देताना सरकारकडून दुजाभाव केला जातोय. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा आरोप. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. 16 मार्चला धनगर समाज मुंबईत येणार आहे. कायदेशीर मार्ग काढावा लागणार. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजनेत शेतमजुरांचाही समावेश. राज्यातील 2 कोटी शेतमजुरांना न्याय मिळेल. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजनेत शेतमजुरांचाही समावेश. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या पुढाकाराचं कौतुक. योजनेसाठी पुढाकार घेतल्याचं म्हणत केलं कौतुक. धुळ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. माजी महापौर आणि सहसंपर्क प्रमुख भगवान करणकाळा यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र. पुढील आठवड्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सेनेत पक्षप्रवेश करणार. चंद्रपूर मनपा स्थायी समिती सभापतीसाठी काँग्रेसकडून वसंत देशमुखांचा अर्ज दाखल. तर भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनस्वी संदीप गिऱ्हेंचा अर्ज. रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. रायगड जिल्ह्याच्या विकासासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजपकडून एसआयआर संदर्भात 17 मार्चला महत्वाची बैठक. भाजपच्या सर्व आमदार, महापौर, उपमहापौरांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश. फडणवीस आणि राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांचं यावेळेस मार्गदर्शन असेल. धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय. अर्चना पाटील भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी. धाराशिव जिल्हा परिषदेवरती भाजपचा पहिला अध्यक्ष बसणार. धुळ्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का. ठाकरे गटाचे माजी महापौर आणि सहसंपर्क प्रमुखांचा पक्षाला जय महाराष्ट्र. भगवान करणकाळ यांचा पक्षातून राजीनामा. पुढच्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सेनेत पक्षप्रवेश करणार. मनसेच्या सदस्य नोंदणीसाठी मराठी कलाकार शिवतीर्थवरती. भरत जाधव, पुष्कर क्षोत्री आणि केदार शिंदे यांच्याकडून सदस्य नोंदणी. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये सदस्य नोंदणीच्या फॉर्मवरती सह्या. राजकारणासाठी आपल्याला नव्या धोरणांचा अवलंब करावा लागेल. जुन्या आणि पारंपरिक धोरणांवरती आता पक्ष चालू शकणार नाही. मनसेच्या पक्ष बांधणी आणि सदस्य नोंदणीच्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आंदोलन. गॅस दरवाढ विरोधात, गॅस तुटवड्याविरोधात आंदोलन. तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये काँग्रेसचं हे आंदोलन. मुंबईतील लोअर परळच्या प्रदर्शनामध्ये मराठीचे एकही पुस्तक नसल्यानं ठाकरेंची सेना आक्रमक. शिवसैनिकांनी फिनिक्स मॉल येथील पुस्तक प्रदर्शनाचे स्टॉल उघडून लावले. महिला दिनाचं औचित्य साधून गेल्या 4 दिवसांपासून पुस्तक प्रदर्शन सुरू आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोगाची नोटीस. लोकसभा राज्यसभेच्या सचिवालयाकडे सादर करण्यात आली नोटीस. बिहारमध्ये एसआयआर व्यवस्थित न हाताळल्याचा आरोप आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांची टीएमसीच्या नेतृत्वात नोटीस आहे. चंद्रपूरच्या लाहोर डोंगरी येथील प्रस्तावित लोहखाणीला अखेर राज्य सरकारची स्थगिती. मात्र लोहखाणीविरोधात अन्नत्याग सत्याग्रहाला बसलेले बंडू धोत्रे राज्य सरकारच्या आदेशावरती असमाधानी. पुण्याच्या वाघोलीमध्ये यंदा 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार. 18 ते 22 मार्च दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. तर बोधचिन्हाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मुंबईमध्ये अनावरण. विजेत्याला फॉर्च्युनर आणि गदा बक्षीस दिलं जाणार. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आज मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते देवराईचं लोकार्पण. संध्याकाळी 5 वाजता पार पडणार कार्यक्रम. 3 एकर शासकीय जागेत 170 प्रजातींच्या 1475 झाडांची लागवड.
महाडमधील ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला यंदा 99 वर्ष पूर्ण होणार। 20 मार्च रोजी महाडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि विशेष व्यक्ती उपस्थित असणार।